एक बॉल प्रोव्हाइड करायचा आहे मैदानावरती. गावदेवी मापगाव संघाकडून पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येतोय रुपेश राऊत. JSW मध्ये कार्यरत असलेले रुपेश राऊत नक्कीच नोकरी व्यवसायामुळे हल्ली तेवढा सरावामध्ये नसतात, परंतु अजूनही ती गोलंदाजी मधली धार आहे. काल याच मैदानावरती प्रॅक्टिस सेशन मध्ये त्यांनी दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी इथे आलेला पाहिजे. चोरंडे संघाचा इकडे आलेला आहे आणि गावदेवी मापगाव संघाचा देखील आलेला आहे. तर थँक्यू. टाइम सेट करतोय 10:30. बॉलर रुपेश राऊत. सलामीची जोडी चोरंडे संघाकडून रसिक काळे नॉन स्ट्राईकला आहेत. पियुष. लेट्स प्ले. टाइम सेट 10:30. पहिला चेंडू. चांगला चेंडू गुड लाईन वरती आपटला होता. डिक्लर झोन मध्ये सन्मानजनक पूर्वक खेळून काढलाय रसिकजी यांनी आणि एक धाव. श्री गणेशा धाव संख्येचा पहिली धाव नोंदवलेली आहे धाव फलकावरती. रसिक याच्या बॅट मधून ती आलेली आहे. दुसरा चेंडू. चांगला चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा कुठेतरी खाली राहतोय. नक्कीच हलक्या पद्धतीने टाकला असावा रुपेश यांनी. चेंडू निर्धाव निघतोय. कोणतीही धाव नाही. 38 सर्कलच्या बाहेर अजित माने आणि आयुष मोहिते नक्कीच हे बेस्ट फिल्डर आहेत. पुन्हा एकदा रुपेश सज्ज होतोय. समोर असेल रसिक. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत अजिंक्य गोंडाळ. त्याचप्रमाणे सर्कल मध्ये अक्षय कैलकर, संजोग कैलकर आपण पाहू शकताय. यावेळेस चांगला चेंडू. काय डिलिव्हरी आहे. रसिककडे त्याचं उत्तर नाही आहे. उभं ठेवलेलं आहे रसिकला रुपेशाने पुन्हा एकदा. संजोग यांचा कान मंत्र आहे रुपेशला. सतत प्रत्येक चेंडू वरती लाईन लेन साठी इशारा देत आहेत. आणखीन एक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. यावेळेस देखील खोलवर पद्धतीचा चेंडू हाताळायचा होता, पण रसिकने चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 2 ची भर. धावसंख्या होती ती 3. तर एक आपल्या इथे पारितोषिक येत आहे संजोग कैलकर आणि अक्षय कैलकर यांच्यासाठी. ते असेल मी सांगतो या चेंडू नंतर. पुन्हा एकदा व्हॉट अ डिलिव्हरी. या वेळेस देखील चांगल्या पद्धतीने होता, परंतु झेल घेण्याची संधी होती. आणि जे मी मागच्या चेंडूवरती थांबवलं होतं ना मित्रांनो, ते पारितोषिक कदाचित ह्याच्यासाठीच होतं. नितेश राऊत यांच्याकडून अक्षय कैलकर आणि संजोग कैलकर यांच्यासाठी बक्षीस असेल. त्यांच्या प्रत्येक झेलला 100 रुपयाचं कॅश प्राइस असेल. एक संधी उपलब्ध झाली होती. पुन्हा एकदा रुपेश टू रसिक. चांगला चेंडू, पण पंच सांगतायत अवांतर चेंडू. वाईट चेंडू प्लस डिक्लेअर अशा एकूण 2 धावा मिळतील. यष्ट्यांचा वेध घ्यायचा होता बहुतेक रुपेशला, परंतु थोडासा अंदाज चुकतोय. चेंडूची लेंथ चुकते. पुन्हा एकदा रुपेश. यावेळेस लेंथ खिचलेली आहे. चेंडू मागे ठेवलाय आणि पुन्हा एकदा चकवलेला आहे. या निर्धाव चेंडूनी रुपेश सांगता करतोय आपल्या षटकाची. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या झालेली आहे ती 7. वॉट बॉलिंग. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये खरं तर आपण पाहायला गेलो तर 7 धावा ही नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी मानली जाईल. आणि याचे कुठेतरी आम्ही काल प्रॅक्टिस सेशन मध्येच अंदाज आला होता की हा गोलंदाज पॉवर प्लेचा आहे, याला थांबून जमणार नाही. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अजिंक्य गोंडाल. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. 38 सर्कलच्या बाहेर आता मात्र 5 खेळाडू असतील. 5 क्षेत्ररक्षक बाहेर असतील.
वेळ चालू आहे मित्रांनो. नियम सर्वांना सेम आहेत. कमिटी स्ट्रॉंग आहे. अजिंक्य सज्ज झालाय दुसरं षटक घेऊन. समोर असेल पियुष. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू लोवर फुलटॉस पद्धतीने खेळून काढला होता पियुषने आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पार्थ राऊत यांच्याकडून. केवळ एक धाव जाईल. धावसंख्या होते ती 8. पुन्हा एकदा रसिक स्ट्राइक वरती येतोय. यावेळेस मात्र गडबड घोटाळा. लाईन मध्ये चूक होते. चेंडू वाईड अवांतर. एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव. चांगला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रसाद मापगावकर म्हणजेच मापगावचा फरदीन काझी. त्याचबरोबर समीर पाटील यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायची विनंती करतो मी. पुन्हा एकदा अजिंक्य चूक करतोय. अवांतर स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 11. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण प्रसाद राणे यांच्याकडून. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण प्रसाद राणे यांच्याकडून. 2 धावा मिळतील. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल चोरंडे संघाला. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 13 वरती. नक्कीच संजोग कैलकर याने काहीतरी बदल करण्याचा संदेश दिलेला आहे अजिंक्यला. अजिंक्य टू पियुष. यावेळेस मात्र लेंथ खेचलेली आहे अजिंक्यने आणि पियुषला जागेच उभं ठेवलेलं आहे. हा बदल लाईन लेन मधला बदल खरंच खूप गरजेचा असतो गोलंदाजासाठी. त्याच्यामुळे कुठेतरी दबाव दडपण येतं फलंदाजावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. फलंदाजाला बीट केलंय. निर्धाव निघाले. धावसंख्या स्थिर. आणि प्रसाद मापगावकर याला आकर्षक पारितोषिक येते ओमकार राऊत यांच्याकडून. जर झेल पकडला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रसाद मापगावकर यांच्यासाठी. पुन्हा एकदा वड गोलंदाजी. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक. धावसंख्या झालेली आहे ती 13. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या झालेली ती 13. सुपर बॉलिंग अजिंक्य गोंडाळे यांनी केलेले आहे. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय पार्थ राऊत. नक्कीच पार्थ राऊत देखील एक चांगला गोलंदाज. मागील 2 वर्षापासून तो गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आहे. ह्या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करणार पार्थ. पहिला चेंडू पार्थ टू रसिक. चांगला चेंडू. तितक्यात चांगल्या पद्धतीने लॉंग रिजन मध्ये खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याची गरज होती का. या चुका टाळाव्या लागतील गावदेवी मापगाव ब संघ. काहीच गरज नव्हती मित्रांनो याची. पंच मला सांगा या धावा एकूण किती आहेत. या 3 धावा आहेत. धावसंख्या 3 ची वर धावसंख्या होती ती 16. तत्पूर्वी यानंतर होणारा सामना बापदेवी भैरोळे विरुद्ध गावदेवी बावणसुरे. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल
सेकंड इनिंगचा पहिला चेंडू होण्याआधी आपला नाणेफेकीचा कौल होणं गरजेचं आहे मित्रांनो. तर आपली उपस्थिती इथे नोंदवायची आहे, अन्यथा जे नियम आहेत ते तुम्हाला लागू होतील. दोन्ही कर्णधार आले नाहीत तर षटकांमध्ये कपात, तसेच एक कर्णधार उपस्थित असेल तर तो टॉस विन असेल याची नोंद घ्यायची आहे. बापदेव बैरोळे आणि गावदेवी बामणसुरे. तत्पूर्वी जाऊयात मैदानाकडे, चालू सामन्याकडे. पुन्हा एकदा सज्ज झालाय पार्थ. यावेळेस देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि आणखीन एक फलंदाज बाद. पियुष बॅक टू दी पवेलियन. डीजे साई. आणखीन एक बक्षीस येतंय. जर पार्थ राऊत याने विकेट हॅट्रिक मिळवली तर सागर कोळपे आणि ओमकार राऊत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे पार्थ राऊत यांच्यासाठी. विकेट हॅट्रिक साठी नाही, चेंडू वाईड नव्हता, रनआउट स्वरूपात विकेट मिळालेली आहे. न्यू बॅटर सतीश स्ट्राईकला आहे. प्रज्वल. यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो या गोलंदाजामध्ये ती कॅपॅसिटी आहे, ती लाईन लेंथ आहे. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आपल्याला पार्थ राऊत याच्याकडून. संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो आणि आतापर्यंत धावा खर्च केल्या त्याने 3. पुन्हा एकदा पार्थ टू प्रज्वल. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु गतीमध्ये कुठेतरी परिवर्तन होतं, त्यामुळे फलंदाजाला मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. मिळेल केवळ 1 आणि 1 धाव. धावसंख्येत 1 ची भर, धावसंख्या होते 17. आता येतोय स्ट्राईक वरती सतीश पाटील. नक्कीच सॉरी सतीश केसरकर. या फलंदाजामध्ये देखील कॅपॅसिटी आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, परंतु गोलंदाज देखील तितकाच चतुर चालाक. पुन्हा एकदा फलंदाजाला जागीच ठेवतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. या षटकातील अंतिम चेंडू येणं बाकी. पार्थ टू सतीश. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, पण चेंडू टप्पा घेतल्यानंतर कुठेतरी बाहेर जातोय. पंच सांगतायत चेंडू अवांतर आहे, वाईड आहे. एक्स्ट्रा स्वरूपात 1 धाव मिळेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण प्रसाद राणेकडून झालेलं आहे. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 19 धावा. म्हणजे आपण पाहिलं तर गावदेव मापगाव संघाने 18 चेंडू डिलिव्हर केलेत आणि धावा दिल्यात 19, जवळपास 6चा. तत्पूर्वी मी एक सूचना असेल, या पुढील सामन्यासाठी बापदेव बैरोळे आणि गावदेवी बामणसुरे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या आत तुमचा नाणेफेकीचा कौल झाला पाहिजे, अन्यथा तुम्हाला जे नियम आहेत त्यानुसार कमिटी स्ट्रॉंग आहे मित्रांनो, तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल. गावदेवी बामणसुरे आणि बापदेव बैरोळे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. हे शेवटचं षटक आहे. प्रसाद राणे येतोय बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन स्ट्राईकला आहे सतीश केसरकर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. पंच सांगताय चेंडू नो आहे, परंतु चेंडू नो चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, त्यामुळे एकूण 2 धावा मिळतील. गोलंदाज प्रसाद राणे यांना
ही चूक टाळावी लागेल. पहिल्या चेंडूवरती नो चेंडू आलाय. एकवीस धावा झालेल्या आहेत. चेंडू फ्री हिट असेल आणि आणखीन एक बीमर, आणखीन एक चूक. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे सहजरित्या. नो प्लस 2 अशा एकूण 3 धावा असतील आणि गोलंदाज बाद असेल. फ्री हिट कंटिन्यू राहील याची दक्षता घ्यायची आहे दोन्ही संघाने. येणारा चेंडू फ्री हिट असेल. बॅक टू बॅक 2 बीमर, त्याच्यामुळे गोलंदाज बाद. धावसंख्या झालेली आहे ती 24. क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. आयुष मोहिते यांना प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं प्राइज असेल. ओमकार राऊत आणि सागर कोळपे यांच्याकडे चेंडू हवेत आहे. झेल होणार का? पार जातोय चेंडू, खाली पोहोचणार का? चेंडू पासून खूप लांब होता. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत पुन्हा एकदा. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 26 वरती. नवीन गोलंदाज अजित माने आलाय. पहिला चेंडू त्याने हाताळला. चांगला चेंडू होता. एक चान्स क्रिएट केला होता, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकापासून खूप लांब होता. पुन्हा एकदा अजित टू सतीश. चांगला चेंडू, खोलवर पद्धतीने हाताळलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण केले. चांगले क्षेत्ररक्षण अनिकेत गोंडाळकडून आपण पाहतोय. केवळ एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती ती 27. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू येणं बाकी. यावेळेस चांगला चेंडू तितक्याच सुरेखरीतीने खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षणातले एफर्ट्स बघा. रुपेश राऊत आज आपलं आणि रनआउट स्वरूपाचा अपील इथे केलाय आणि थर्ड अंपायर साठी पंचांनी दर्शवलेलं आहे. तरी मी नितेश राऊत यांना विनंती करेल की आपण डिसिजन चेक करायचं आहे. रनआउट साठी अपील आहे. क्षेत्ररक्षणातलं एफर्ट्स बघा. रुपेशनी पहिलं षटक हाताळलं आणि फलंदाज सेफ आहे मित्रांनो. त्यामुळे या 2 धावा असतील. धावसंख्येत 2 ची भर. धावसंख्या झालेली ती 29. रुपेश राऊत नक्कीच चांगलं एफर्ट्स होतं तुमचं क्षेत्ररक्षणात. 29 धावा झालेल्या आहेत. अजूनही अंतिम षटकातील 3 चेंडू येणं बाकी आहे. अजित माने बॉलिंग मार्क वरती. चांगला चेंडू, चांगला फटका. प्रसाद राणे चेंडू खाली येतोय. मोये मोये, बुखारी सरांच्या पद्धतीने बोलायचं तर मोये मोये. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या आता जाईल ती 31 वरती. अजूनही मैदानावरती प्रज्वल आणि सतीश ही जोडी आहे. अजित टू प्रज्वल. यावेळेस देखील मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. संकेत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र इथे फलंदाज धावचित पद्धतीने बाद होतोय. आणखीन एक हादरा. डीजे
शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी. गोलंदाजी मार्क वरती अजित माने. 32 धावा झालेल्या आहेत. या इनिंग मधला अंतिम चेंडू येणं बाकी. नक्कीच प्रज्वलचा मोठा फटका मारण्याचा मनसुबा असणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी येतील. चांगला चेंडू. फलंदाजाकडे कोणतेही उत्तर नाही आहे. चेंडू निर्धाव निघतोय. धाव संख्या स्थिर. फलंदाज धावचित पद्धतीने बाद होतोय. डीजे साई. कडे थँक्यू. थैंक यू सो मच. अभी अभी अपने आवाज सुनिए हमारे काबिल दोस्त सम्मानीय आदरणीय गौतम जी कोलपे सर, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं. सम्मानीय सुनील जी बालाराम केलकर, इनके तरफ से सलग 3 दिन यहाँ पर चॉकलेट प्रोवाइड किए जा रहे हैं और ऑफिशियल अंपायर के तरफ से भी शुभकामनाएं और धन्यवाद कहते हैं कि यहाँ पर एनर्जी थोड़ा सा चॉकलेट वहाँ पर मैदान में प्रोवाइड किया जा रहा है. उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ जिन्होंने चॉकलेट प्रोवाइड किया है. सम्मानीय आदरणीय सुनील जी बालाराम केलकर साहब, आपका तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ. तो पहले सत्र का खेल समाप्त हो चुका. पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए जय हनुमान सोरोंडे टीम ने, बी टीम ने निर्धारित 24 गेंदों में 32 रन बनाए 4 विकेटों के नुकसान पर और 33 रनों का टारगेट सेट किया है. क्या ये प्राप्त किया जाएगा? क्योंकि अक्सर कहा जाता है
गावदेवी बामणसुरे, तुम्हाला विनंती असेल सेकंड इनिंगचा चेंडू पडण्याआधी आपला नाणेफेकीचा कौल झाला पाहिजे, अन्यथा बापदेव बैरोळे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे, त्यांना टॉसविन घोषित करण्यात येईल. सलामीची जोडी संकेत, नॉन स्ट्राईकला आहे संजोग. जहणमान चोरंडे बी संघाकडून पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी चंद्रकांत मल्हार. तो गेंदबाजी के लिए आते हुए चंद्रकांत जी मल्हार, पहली ओवर की जिम्मेदारी. पावर प्ले का ओवर 30 यार्ड सर्कल के बाहर दो खिलाड़ी. फुल टॉस गेंद कवर के ऊपर से खेल दिया है. अब उनका फटका 440 का झटका. गेंद कवर पॉइंट बाउंड्री लाइन के पार. इस बार बल्लेबाज संकेत के इस बल्ले से आता हुआ शानदार चौका. थैंक यू डीजे मास्टर. बापदेव बैरोले टीम को यहाँ पर टॉस विन दिया जा रहा है क्योंकि पहली गेंद गिर गई, इसके वजह से यहाँ पर टॉस विन देते हुए अगर देखा जाए तो ओमकार जी राउत इनके तरफ से हर छक्के के लिए संकेत के लिए अपॉर्चुनिटी है. 100 रुपए का कैश प्राइज होगा और छक्कों के हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज. गेंदबाज चंद्रकांत की पहली गेंद के ऊपर चौवा, दूसरी गेंद डॉट कराते हुए फुल टॉस गेंद मिड ऑन की दिशा में खेल दिया है. फील्डर है वहां पर जब तक फील्ड करेंगे तब तक एक ही रन पर संतुष्ट होना होगा. इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज संजोग. संजोग के ऊपर अभी पूरी जिम्मेदारी है. बड़े स्ट्रोक लगाने 33 रनों का टारगेट सेट किया है जहनुमान बैरोले बी टीम ने. पहले बल्लेबाजी करते हुए चंद्रकांत फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार. 15 मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है क्योंकि गेम ऑन है. स्ट्राइक एंड पर अगर देखा जाए तो संजोग किस तरह की बल्लेबाजी करेंगे. चंद्रकांत फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार. फील्डिंग रिस्ट्रिक्शन और इस बार और पिच गेंद लॉन्ग ऑन की दिशा में खेल दिया संदेश गेंद के नीचे और यहां पर सेकंड अटेम्प्ट में शानदार कैच. संदेश के हाथों में कोई मिल गया का जादू और शानदार कैच. विकेट का पतन डीजे साई. तो न्यू बैटर मैदान पर अजीत माने द लेजेंडरी प्लेयर, एक अनुभवी खिलाड़ी. और संदेश ने कोई गलती नहीं की, उसने लॉन्ग ऑफ की दिशा में शानदार कैच लपका. संजोग जैसे बल्लेबाज की विकेट प्राप्त करने में कामयाब. एफर्ट जरूर यहाँ पर 100% मार्क्स देने होंगे फील्डर संदेश को. कमाल की फील्डिंग की, अपने टीम के लिए कैच लपका और संजोग जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज चंद्रकांत. न्यू बैटर अजीत जी माने और इस बार कवर के ऊपर से खेल दिया. एक्सपीरियंस से ताते हुए खिलाड़ी है. कवर पॉइंट क्षेत्र खाली, दन दनाती बाउंड्री लाइन के पार. अजीत माने सर के बल्ले से आता हुआ ये शानदार. थैंक यू डीजे मास्टर. अगर देखा जाए तो 33 रनों का टारगेट है कुमारी मीरा जाधव इनके तरफ से. चौवो की हैट्रिक लगाने वाले खिलाड़ी के लिए 500 रुपए का कैश प्राइज है. पहला चौवा आया. ओहो, फिर से एक बार देखिए गति में परिवर्तन. स्लोवर वन गेंद डाली और इस बार अजीत माने जैसे बल्लेबाज को शांत रखने में कामयाब गेंदबाज चंद्रकांत. एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 9 रन, 1 विकेट के नुकसान पर. कुमारी मीरा जाधव इनके तरफ से छक्कों की हैट्रिक के लिए 500 रुपए और चौवों के हैट्रिक के लिए भी 500 रुपए का कैश प्राइज है. और उनके पप्पा संकेत मैदान पर बल्लेबाजी कर रहे हैं, उनके लिए भी अपॉर्चुनिटी होगी. अगर चौवों के हैट्रिक लगाएंगे तो 500 रुपए का कैश प्राइज होगा. कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं. और जरूरी है कैश प्राइज प्राप्त करना है तो इस प्रतियोगिता में 3 चौवे लगाने होंगे. आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता है.
18 गेंदे 24 रनों की जरूरत, फासला काफी नजदीक है पर उसे डीप लाने के लिए गेंदबाज रुपेश क्या कमबैक करेंगे, क्योंकि हर कामयाबी पे तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा। डटकर करना मुकाबला तुम मुश्किलों का, एक दिन ये वक्त तुम्हारा गुलाम होगा और वक्त को गुलाम बनाना है तो जरूर यहां पर रणनीति बनानी होगी। योगी जी थलकर इनके तरफ से गावदेवी मापका जो बल्लेबाजी कर रहे, कोई भी खिलाड़ी छक्का लगाएगा उनके लिए 200 रुपए का कैश प्राइज होगा। तो वो कैश प्राइज प्राप्त करने के लिए कौन से खिलाड़ी होंगे? हर छक्के के लिए 200 रुपए का कैश प्राइज, चौबों के हैट्रिक के लिए कुमारी मीरा जाधव इनके तरफ से 500 रुपए। रुपेश गेंदबाजी के लिए है, 18 गेंदे 24 रनों की जरूरत, गेंदबाजी करने वाली टीम, टाइम स्टार्ट है और ये याद रखिए एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा अगर आपका एक्स्ट्रा टाइम होता है तो। कमिटी स्ट्रांग है। और पिच गेंद कवर दिशा में खेलने का प्रयास, बिहाइंड विकेट, फॉरवर्ड पॉइंट की दिशा से 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ डबल डिजिट अंक यहां पर प्राप्त होता हुआ 10 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। जबकि दूसरा और जारी जनुमान चोरंडे ब बनाम यहाँ पर देखा जाए तो मापगांव ब, ये दोनों टीम के दरमियान ये क्रिकेट का बैटल। इस बार नो गेन, अवैध एक्शन, नागोबा डुलायला लागला, फेकी जिसे कहा जाता है, अवैध एक्शन गेंदबाजी में पकड़े गए गेंदबाज अगर देखा जाए तो रुपेश, और यहां पर नो करार करते हुए नो प्लस 2 रन पेनल्टी, कुल मिलाकर 3 रन। इस 3 रनों के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचे गौतम सर बतलाते हुए 11 रन। विदाउट पेनल्टी अगर देखा जाए तो 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर के बाद पेनल्टी ऐड की जाएगी। गेंदबाज के लिए आते हुए सतीश, एक अनुभवी खिलाड़ी, इस खिलाड़ी के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी क्योंकि फ्रीट की गेंद है, अजीत माने के फ्रीट की गेंद के ऊपर फायदा उठाएंगे। फ्रीट की गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास और इस बार चकमा देते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में। रुपेश वहां पर विकेट कीपर थे पर सतीश की शानदार गेंदबाजी मैंने पहले ही कहा था कमबैक करते हुए नजर आए और अनुभवी खिलाड़ी है, रसिक गेंदबाजी करते हुए। दो रन प्लस ऐड करते हुए 13 रन स्कोर कार्ड पर। इस बार कवर के ऊपर से खेलने का प्रयास किया था, थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद ट्रैवल भी, 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 14 रन। 33 रनों का टारगेट सेट किया है। रसिक फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे संकेत। संकेत ने फिर से एक बार बैकफुट पर खेल दिया, पावर कवर पॉइंट की दिशा में फील्डर है। धीरे धीरे एक एक रन प्राप्त करते हुए दोनों बैटर्स, 1 रन के साथ टीम का स्कोर 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 15 रन 15। ऋषिक शानदार गेंदबाजी कर रहे, फ्रीट की गेंद डालने के बाद भी लगातार की 2 गेंदों पर सिंगल ही रन खर्च करते हुए नजर आ रहे। एक अनुभवी गेंदबाज जयनुमान बीच सोरंडे टीम की जानिब से गेंदबाजी करते हुए, आवश्यकता है डॉट गेंद की। और इस बार अजीत माने को फुल टॉस गेंद मिली, 2 खिलाड़ियों के बीच में दरार, गेंद दंदनाती बाउंड्री लाइन के पार, ये दिल मांगे मोर आया है हैप्पी फोर, चौकार। बैल शरीयत में बकासुर दौड़ लगा रहा है, उसी तरह से गेंद बाउंड्री लाइन के पार गई चौवे के साथ।
ओहो, इस बार बैकफुट पर गए, फिर से एक बार बिहाइंड विकेट खेलने का प्रयास किया था बेन, गेंद लॉन्ग स्टॉप डिक्लेयर एरिया में। इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर धीरे धीरे गौतम से बतलाते हुए 20 रन स्कोर कार्ड पर। आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता है। 2 रन ऐड किए, वो पकड़कर 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 20 रन। आने वाली 12 गेंदें 13 रनों की जरूरत है। आने वाली 12 गेंदें 13 रनों की जरूरत। संदेश ने शानदार कैच लपका था, वही गेंदबाजी के लिए संदेश को आमंत्रित किया है, दावत दी है। तो फिर से एक बार मिड ऑन की दिशा में खेल दिया, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर। संदेश गेंदबाजी के लिए है, जिन्होंने संदेश ने शानदार कैच लपका था, वही संदेश गेंदबाजी करते हुए। आने वाली 12 गेंदें 13 रनों की जरूरत थी, इक्वेशन बदलता हुआ 11 गेंदें 12 रनों की जरूरत। इस बार अक्रॉस हो, बाज की फाट ली, मास की पलाली। इस बार जीवन दान देते हुए कैच छोड़ दिया है। अगर कैच पकड़ते तो बल्लेबाज अजीत माने जैसे बल्लेबाज की विकेट प्राप्त कर सकते थे। आने वाली 10 गेंदें और 11 रनों की जरूरत, इक्वेशन चेंज होता हुआ। इस बार कवर के ऊपर से खेल दिया है, गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में, पाइपलाइन को नमस्कार करते हुए। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है धीरे धीरे गौतम सर बतलाते हुए 23 रन। पहले 2 ओवर की समाप्ति के बाद 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके थे। लगातार की 3 गेंदों पर 3 रन प्राप्त करते हुए अच्छी गेंदबाजी संदेश के द्वारा बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया, रोक कर रखा है। जबकि 23 रन स्कोर कार्ड पर लगते हुए आने वाली 9 गेंदें 10 रनों की जरूरत, उल्टी गिनती शुरू होती हुई। संदेश एक अच्छी गेंदबाजी करते हुए, जय हनुमान सोरंडे बी टीम के तरफ से स्ट्राइक एंड पर संकेत। इस बार संकेत ने भी जड़ में डाली हुई गेंद को खोद कर खेला है प्रज्वल गेंद के नीचे। 1 रन लेने का मौका यहां पर प्राप्त होता हुआ। 4 गेंदों पर 4 रन सिंगल में प्राप्त करते हुए दोनों बैटर्स, क्योंकि पता है इक्वेशन नजदीक आता हुआ। स्कोर जा पहुंचा है 24 रन, 8 गेंदें 9 रनों की जरूरत है। ओहो, कहीं पे निगाह, कहीं पे निशाना। और इस बार देखिए, मौसम मस्ताना गरज नसताना, पहले से कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ 1+1 कुल मिलाकर 2 रन। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 26 रन, 26। ड्रिंक्स ब्रेक, तब तक सुनते सुमधुर संगीत डीजे साई। नॉन स्ट्राइक पे अजीत जी माने गेंदबाजी करेंगे संदेश। 7 गेंदें 7 रनों की जरूरत, कवर के ऊपर से खेल दिया है संकेत के बल्ले से, ये शानदार चौवा आता हुआ। आखिरी गेंद पर अपने इरादे स्पष्ट किए, तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आजा, गेंद सीमा पार, चौकार।
रनों की आवश्यकता आहे. येणारे 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. छह गेंदे 3 रनों की आवश्यकता. आने वाली 6 गेंदे 3 रनों की जरूरत. गेंदबाजी के लिए सतीश, एक अनुभवी गेंदबाज. 6 गेंदों में 3 रन डिपेंड करने हैं, रोकने हैं. और बल्लेबाज अजीत माने टीम को अगर जीतना है तो 6 गेंदों में 3 रन बनाने होंगे, प्राप्त करने होंगे. इस बार फुल टॉस गेंद से खेल दिया डीप स्क्वायर की दिशा में. गेंद दंदनाती बाउंड्री लाइन के पार. विजयी चौकार. डीजे साई.